नमस्कार. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता अजून लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा झालेला नाही. हा हप्ता कधी जमा होणार याविषयी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट हाती आलेली आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की हप्ता कधी जमा होणार आणि आताच मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र शासनाने निधी मंजूर केलेला आहे या योजनेसाठी. संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. चला तर सुरू करूया आपल्या व्हिडिओला. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पुन्हा एकदा राज्य सरकारने सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवला आहे. या योजनेअंतर्गत जुलै महिन्याचा हप्ता लाभार्थी महिलांना देण्यासाठी अनुसूचित जाती घटकांतर्गत 319.53 कोटी रुपयांचा निधी महिला व बाल विकास विभागाला वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. यामुळे रक्षाबंधनापूर्वी लाभार्थी महिलांचा जुलैचा हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. सदर निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर आधारित वितरित करण्यात आला आहे. सद्यस्थितीत नोंदणी झालेल्या लाभार्थ्यांची छाननी करून पात्र पात्र लाभार्थी महिलांना लाभ देण्यात येणार असल्याची खात्री करावी, असे महिला व बाल विकास विभागाला सांगण्यात आलेले आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिला लाभार्थ्यांना दर महिन्याला 1,500 रुपये अर्थसहाय्य दिले जाते. यासाठी लाभार्थी महिलांच्या कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न 2.5 लाख रुपयाहून कमी असायला हवे. दरम्यान या योजनेतून 38% म्हणजेच 92 लाखांहून अधिक नावे वगळण्यात आलेली आहेत. या योजनेची पडताळणी ही सप्टेंबर पासून सुरू करण्यात आली होती. यामध्ये लाखो लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आले होते ई-केवायसी करण्याअंतर्गत. तर आता जी महत्वाची अपडेट होती की राज्य शासनाने सध्या तर निधी मंजूर केलेला आहे, वळवला आहे दुसऱ्या एका विभागाचा आणि आता रक्षाबंधनापूर्वीच हा हप्ता तुमच्या खात्यात येण्याची शक्यता आहे. तर हा मिळू शकतो कारण हा आता सध्या ऑगस्ट महिना चालू आहे. जुलै महिन्याचा हप्ता तुम्हाला आता मिळणं गरजेचंच आहे. तर ही होती अपडेट. अजून जर काही तुम्हाला शंका असतील तर कमेंटमध्ये जरूर सुचवा. धन्यवाद.